मॉर्निंग. ओके, एका सुंदरशा खेळाचं आपण आयोजन केलेलं आहे. तुमच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातात एक एक बलून आहे, फुगा आहे ना. चला दाखवा तुमचे फुगे. व्हेरी गुड. ओके, प्रत्येकाकडे फुगा आहे. ओके, तर आता तुम्हाला तुमचा फुगा, स्वतःचा फुगा वाचवायचा आहे. ठीक आहे, स्वतःचा. मी फक्त काय सूचना केलेली आहे, स्वतःचा फुगा वाचवायचा आहे. ज्याच्याकडे फुगा, बलून कायम राहील त्या सगळ्यांना, ज्याच्याकडे नाही म्हणणार, ज्यांच्याकडे फुगा कायम राहील त्याला आपण डेअरी मिल्कचा आपण चॉकलेट देऊ. ठीक आहे, कोणतं चॉकलेट देऊ? डेअरी मिल्कचं, सुंदरसं, टेस्टी आहे ना. ओके, तर तुमचा टाइम सुरू होते. तुम्हाला तुमचा फुगा वाचवायचा, फक्त एवढं मी म्हटलं, फुटला नाही पाहिजे तो. आपला फुगा वाचवायचा आपण. ठीक आहे ना. रेडी? 1 2 3 स्टार्ट. जागा सोडायची नाही. आपला फुगा वाचवा. जागा सोडू नये. हॅलो, दुसरीकडे नाही जायचं. आपल्याच भागात, आपल्याच बेंचवर बसा. ज्यांचे टोक्स आपल्या जागेवर बस. फुगा वाचव तू. आपला जागेवर बसून फुगा वाचव. बसा. ओके, बसा. फुग्याचं नाही लागत मार. बसा. ओके, तुम्हाला सांगू मी काय सूचना केली होती. की तुम्हाला प्रत्येकाकडे एक एक फुगा, एक एक बलून दिलेला आहे. बरोबर? मोठ्यानं बोला. बरोबर? तुम्ही जर सगळ्यांनी विचार केला असता की मी इतरांचा फुगा फोडणार नाही आणि माझाही फुगा मी कायम ठेवेन, असा जर तुम्ही विचार केला असता, कदाचित असा विचार केला असता, तर तुम्हाला 9ही विद्यार्थ्यांना प्रत्येकाला डेअरी मिल्कचा चॉकलेट मिळाला असता. बरोबर? हा एका छानसा जरी म्हणजे मनोरंजनात्मक जरी खेळ असला तरी, परंतु याच्यातून तुम्हाला एक सीख, ज्याला म्हणतो ना आपण हिंदीमध्ये, सीख सकते हैं हम. तो इस गेम से हम ये सीखते हैं कि अगर म्हणजे स्वतः इतरांच्या नुकसानीचा विचार न करता, इतरांना आपण इजा न पोहोचवता सुद्धा आपण बरंच काही मिळवू शकतो. सुंदरसा हा खेळ होता आणि या खेळामधून तुम्हाला, मला वाटते, मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. बरोबर? पोहोचलं की नाही? तुम्ही इतरांचं फोडलं नसतं तर प्रत्येकाला डेअरी मिल्कचं चॉकलेट मिळालं असता, 9ही विद्यार्थ्यांना. पण तुम्ही काय केलं? स्वतःचं वाचवायला गेले आणि इतरांचं फोडायला गेले. इतरांचंही फोडायचं नाही, स्वतःचंही ठेवायचं राखून. तुम्ही सगळ्यांनी जर, आपण म्हणतो ना आपण की ऐक्य हेच बळ, युनिटी इज स्ट्रेंथ आहे ना. म्हणजे शाहू महाराजांना फार सुंदरसा असा संदेश दिला आहे की गवताच्या एका काडीला महत्त्व नसून पेंडीला महत्त्व असतं. बरोबर आहे की नाही?
तर ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा जो विचार आहे, या विचाराचा सुंदरसा तुम्ही वापर जर केला असता तर कदाचित तुम्ही आता प्रत्येक जण एक एक डेअरी मिल्कसाठी पात्र असता, परंतु तुम्ही तसं केलं नाही. त्यामुळे एकामेकांना सुद्धा आपण सहाय्य केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? ओके. यानंतर मग इतरांचं काही नुकसान करणार? ओके. थँक्यू.